लग्नाबद्दलच्या वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या परंपरा असतात, पण एका ठिकाणी असं आहे की जर मुलगीचं लग्न ठरलं तर त्या मुलगीला भरपूर खायला घातलं जातं आणि त्यानंतर सर्वात जास्त स्थूल जी नवरी असेल ती सर्वात सुंदर मानली जाते आणि त्या मुलीला स्थूल बनवण्यासाठी किंवा आपल्या भाषेत बोलायचं झालं तर जाड बनवण्यासाठी तिला भरपूर खायला घातलं जातं। नक्की हे होतं कुठे, चला पाहूया। लग्न ठरलं रे ठरलं की प्रत्येक मुलगी घरी तासनतास योगा, जिम किंवा व्यायाम करू लागते। इतकंच नाही तर स्पेशल डाएट सुद्धा मुली करतात, पण या देशात मात्र असं नाहीये। आफ्रिकेतील एका देशात मुली लग्नाआधीच स्वतःला लठ्ठ बनवायला लागतात। आफ्रिकन देश मोर्टेनियाच्या मुली वर्षानुवर्षे ही परंपरा पाळत आहेत। मोर्टेनिया हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे जिथे ही प्रथा लेब्ल्यू म्हणून ओळखली जाते। फक्त जाड स्त्रिया सुंदर असतात। मोर्टेनियाच्या ग्रामीण भागात लग्नाची ही परंपरा वर्षानुवर्ष पाळली जात आहे। मोर्टेनियाच्या लेब्ल्यूसाठी त्यांना खूप जेवण दिलं जातं, खूप सारं खायला दिलं जातं। त्यामध्ये दूध, शेंगदाणा तेल, त्याचबरोबर मटण, चिकन असं भरपूर खायला दिलं जातं। शरीरात लटकलेली चरबी, त्याचबरोबर पोटावर असणारे स्ट्रेच मार्क हे सौंदर्याचे लक्षण मानले जाते। त्यामुळेच 13 वर्षांच्या मुलींना रोज तेलकट अन्न सुद्धा दिलं जातं। काहींना याचा त्रास सुद्धा होतो। इतकं तेलकट आणि मसालेदार जेवण खाल्ल्यामुळे त्यांना उलट्या व्हायला लागतात। पण जर मुलगीचं लग्न ठरलं असेल तर हे सगळं करणं तिला अनिवार्य ठरतं। ही प्रथा जरी जुनी असली तरी इथल्या मुली त्याविरोधात सातत्याने आता आवाज उठवत आहेत। खरं तर WHO म्हणण्यानुसार सामान्य स्त्रीने दररोज 2000 कॅलरीज घेणं आवश्यक असतं, पण या प्रथेमुळे या मुलींना 16,000 कॅलरीज सक्तीने दिल्या जातात। अशा परिस्थितीत लग्नासाठी लठ्ठ बनलेल्या मुली लग्नानंतर उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा समस्यांशी झुंजतात। त्यामुळे मोर्टेनियाच्या या मुलींना फार त्रास तर होतोच, पण जगभरात आता ही चर्चा सुरू आहे। पण मोर्टेनियाच्या मुलींनी आता विरोध करण्यास सुरुवात केली। याचा नक्की काय फरक पडणार पाहायला हवं। तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा। तुमचं यावर काय मत आहे नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी माय महानकर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।